प्रलंबित मागण्यांसाठी निघालेला आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च आता नाशिकच्या मुंडेगावमध्ये दाखल झाला आहे। त्यामुळे इगतपुरीतील मुंबई आग्रा महामार्ग ठप्प झालेला आहे। 8 ते 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। एकूणच थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडनं। पवन, हा सगळा मोर्चा तुम्ही या ठिकाणी कव्हर करताय, तर नाशिकमध्ये आता हा मोर्चा पोहोचलाय। मुंबई आग्रा महामार्ग त्यामुळे ठप्प झाला, एकूणच काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील जे हजारो आदिवासी शेतकरी आहेत ते आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेनं पायी चालत निघालेले आहेत। दरम्यान काल नाशिकच्या वेशीवरती पहिला मुक्काम केल्यानंतर आता नाशिक शहरातनं बाहेर मुंबईच्या दिशेनं मुंबई आग्रा महामार्गावरती लागले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी रस्त्याची देखील कामे चालू आहेत आणि यामध्ये जवळपास 10 ते 15 हजार हे आदिवासी शेतकरी आहेत। त्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावरती आपल्याला वाहनांच्या दोन्ही बाजूने लांबच लांब ज्या रांगा आहेत ते लागल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 8 ते 10 किलोमीटर मोर्चाच्या मागच्या बाजूला वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। 2.5 ते 3 तासापासून जे प्रवासी आहेत ते आपल्याला गाड्यांमध्ये अडकलेल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर आदिवासी हे जे आंदोलक आहेत शेतकरी ते नाशिक जिल्ह्यातील कळवण असेल, त्याचबरोबर बागलाण असेल, पेठ, सुरगाणा, हर्सूल, त्र्यंबकेश्वर या परिसरातील हे नागरिक आहेत। त्यांचे जे काही प्रश्न आहेत, शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा, पश्चिम वाहिन्यांच्या नद्यांचे पाणी स्थानिकांना द्या, त्याचबरोबर जो वन हक्क कायद्याची अंमलबजावणी। जी, धन्यवाद पवन एकूणच माहितीबद्दल। तर नाशिकमध्ये आदिवासी बांधवांचा हा लॉंग मार्च आता पोहोचलाय।